10 वर्षाच्या मुलीचे टॉप ते पण लेस लावून कसे तयार केले नक्की बघा. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल पल्लवी धांडे. जय स्वामीनारायण. तर 4 फोल्डमध्ये मी जेवढा कपडा होता तेवढा मी करून घेतलेला आहे तयार. 22 इंचाची छाती आहे, तर छातीचा 1/4 भाग केला, त्याच्यामध्ये 2 इंच ॲड केले आणि लेंथ प्लस 1 इंच घेतलं. मग तुमची लेंथ कितीही असो आणि चेस्ट कितीही असो, 1 इंच गळा रुंदी, 4 इंच शोल्डर आणि 5 इंच बगल आणि असंच असा आकार देऊन घेतला, गोल आकार. गळ्याचा आकार तयार करून घेतला षटकोनी आणि 10 इंच कमर उंची दिलेली आहे आणि फिटिंगसाठी कमरेपासून सीटपर्यंत 4 इंच घेतलेले आहे. ॲपल कटचा जो आकार आहे तो देऊन दिला आणि आपण जेवढी मार्किंग केलेली होती तेवढी कट टू कट मी कट करून घेतलेली आहे. तर बघा, काखुलीचा आकार तयार झालेला आहे, गळ्याचा आकार सुद्धा रेडी झालेला आहे. तर गळा रुंदी आपण किती घेतलेली आहे मी परत सांगते. 1 इंच गळा रुंदी, 4 इंच शोल्डर, 5 इंच काखुली. ओके. तर परफेक्ट झालेला आहे. आता बघा, आपल्याला ते शिवायचं आहे. कपड्यावरती मी अस्तराच्या कपड्यावरती तो कपडा उलटा ठेवला आहे आणि आकार जो आहे तसा ॲज इट इज शिवत आहे. शिवल्यानंतर काखुलीचा भाग मी शिवत आहे. काखुलीचा भाग एका बाजूने शिवून घ्यायचा, त्याला कट करून घ्यायचा. एक्स्ट्रा मार्जिन कट केलं असता त्याला नॉचिंगसुद्धा करून घ्यायचं आहे. नॉचिंग झाल्यानंतर कपडा आपल्याला जसंच्या तसं शिदा करून घ्यायचा आहे आणि शिदा केल्यानंतर जसं मी शिवलेला आहे सेम त्याच प्रकारे त्याच्यावरती डबल दाब शिलाई देऊन त्याला शिवून घ्यायचं आहे. ओके. तर तुम्ही बघू शकता की किती छान फिनिशिंग आलेली आहे. ओके. तर आता जसं आपण शोल्डर, काखुली आणि पूर्ण पॅकिंग केलेलं आहे तसंच्या तसं आता खाली अस्तर आपल्याला कमरेच्या भागावरती फिट करायचं आहे आणि बघायचं की चुरगड्या पडताय का आणि जे एक्स्ट्राचं मार्जिन आहे ते कट करून घ्यायचं. एक्स्ट्राचं मार्जिन कट केल्यानंतर आता आपल्याला लावायचा होता या भागावरती लेस. तर तुम्ही बघू शकता की गोल गळा आहे, सिंपल गळा आहे. तर मला इथं एक फक्त उभी स्ट्रेट लाईन ड्रॉ केली, जेणेकरून त्याचं सेंटर तयार केलं आणि तिथं गोटापट्टीची जी लेस आहे ती घेतली आणि तिला मी फक्त ठेवून दिलेली आहे. अर्धा इंच एक्स्ट्रा शिलाई घेतली, अर्धा इंच एक्स्ट्राची लेस घेतली आणि तिला फिट केली. ओके. तर ही सुद्धा आपण लेस घेतलेली आहे, तिथं अजून तशीच मी टर्न केली फक्त आणि तिथूनच मी तिला कट करून घेतली अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवून आणि ती पण मी बॅक साईडला दाबून घेतली. तर माझ्याकडे गुलाबी कलरची लेस होती, तिला उलटी शिदी करून बघितली कशी दिसते, चांगली दिसते का. मग त्याच्यानंतर मी त्याला फिट केली. ओके. आणि तुम्ही बघू शकता की ती कशी फिट केलेली आहे, फक्त ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती शिलाई टाकलेली आहे. जास्ती ताणायचं नाही, ताणला की आकार बिघडून जातो. तर तुम्ही बघू शकता आकार किती सुंदर आणि छान आलेला आहे. तर मला वाटत होतं की खाली पण लेस लावू, पण एवढं बचाबचा दिसेल म्हणून मी ते काढून टाकलं आणि मागच्या साईडचा जो आहे भाग तो पण आपण रेडी करून घेऊ. तर बॅक साईडचा जो गळ्याचा आकार आहे तो पण सेम होता आणि पुढचा पण सेम होता. तर पुढच्यामध्ये आपण लेस लावून घेतलेली आहे, मागच्यामध्ये मी सिंपलच ठेवणार आहे आणि कट टू कट एक्स्ट्राचं जे मार्जिन आहे ते कट करून घेतलेलं आहे आणि नॉचिंगसुद्धा मी करून घेतलेली आहे. तर नॉचिंग झाल्यानंतर आपण गळा हा उलटवत असतो, एक्स्ट्राचं मार्जिन असतं ते पण आपल्याला फिट करायचं असतं. तर त्याच्यासाठी मी अगोदर काखुलीचा आकार तयार करून घेतलेला आहे. आकार तयार झाला त्याच्यानंतर शोल्डर आणि गळा. तर गळा रेडी झाला त्याच्यानंतर परत आपलं येतं शोल्डर झालं की येतं काखुली. तर असंच्या असं मी एक्स्ट्राचं जे होतं ते कट करून आता जे एक्स्ट्राचं आहे अस्तर ते बरोबर त्याला कट टू कट शिवून घेत आहे आणि शिवल्यानंतर ते एक्स्ट्राचं कट करून घेणार आहे. ओके. तर अस्तर कट टू कट ठेवायचं नसतं, थोडंसं एक्स्ट्राचंच ठेवायचं असतं, जेणेकरून कपडा जर इकडे तिकडे हलला तर ते आपल्याला नंतर कापता येतं. पण कट टू कट अस्तर लावायचं नसतं कधीच. तसंच शोल्डर मी जॉईंट करून घेतलं, दोन्ही कपडे आतमध्ये ठेवून मी शोल्डर बघा तुम्ही की कोणतंही माप कमी जास्ती किंवा इकडे तिकडे होत नाही आहे आणि परफेक्ट झालेला आहे. तर शिलाई द्यायची होती आपल्याला 1.5 इंचावरती खालपर्यंत जशीच्या तशी आपल्याला आणायची होती. तुम्ही इथं खूणसुद्धा करू शकता की आपल्याला 1.5 इंचावरती शिलाई पाहिजे आहे, कारण आपण अर्धा इंच हे एक्स्ट्रा फिटिंगसाठी ठेवत असतो. म्हणजे 2 इंचाची आपण एक्स्ट्राची फिटिंग दिलेली आहे. चेस्ट डिवाइड बाय 4 प्लस 2 इंच आणि खाली आणल्यानंतर शिलाई सरळ घ्यायची आहे 1.5 इंचापर्यंत, नंतर फिटिंग टाकायची आहे. आणि हे बघा,
मी फोल्डिंग कमरेवरती कशी करत आहे, सीटचा जो भाग आहे त्या भागावरती मी कशी पट्टी तयार करत आहे ए लाईनची. तर ए लाईनची पट्टी तयार करत असताना वन साईड फोल्ड करून परत दुसऱ्या साईडने सुद्धा तसंच फोल्ड करायचं, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे. देन दुसरी साईडसुद्धा तशीच फोल्ड करायची आहे. फोल्ड करत असताना सरळ शिलाई येऊ द्यायची. जिथं फिटिंग आहे त्या ठिकाणी स्टॉप करायची, 1 इंच वरती घेऊन परत तिथं स्टॉप करून पुढच्या बाजूला घ्यायची आणि कंटिन्यू शिलाई तशीच्या तशी प्रेशर फूट ठेवून अजून पुढे घेऊन यायची. आता आपण ॲपल कट करत आहोत. तर ॲपल कट करत असताना पहिली जी स्टेप आहे ती साधी सिंपल वाकवून घ्यायची. देन सेकंड जी आहे, माझ्या बोटाकडे लक्ष ठेवा मी कशी करत आहे, त्यानुसार एकदम छान आणि सुरळीत आणि व्यवस्थित असे टॉप बनतात. आता आमच्याकडे काय होतं की भरपूर वेळा लाईट गेलेली असते तर मी प्रेस करत नाही. तर प्रेस केला ना तर प्रेस इतकं छान होते ना ड्रेसला. आता काम झाल्यानंतर मी प्रेस करत असते, कारण दुसरं काम करत असले तर लाईट चालली जाते आणि लाईट गेली तर मग आपल्याकडे काय होतं की व्हिडिओ तयार व्हायला खूप वेळ लागतो. ओके, तर तुम्ही बघू शकता. आता नॉचिंग करून घेते आहे. झाल्यानंतर नॉचिंग केली ना तर परफेक्ट आकारसुद्धा प्रॉपर येत असतो. तर कोणाकोणाला बनवता येईल, व्हिडिओ खूप सोप्या पद्धतीने मी टाकलेला आहे आणि खूप समजेल अशा भाषेमध्ये टाकलेला आहे. तुम्ही कॉमेंटच करत नाही तर मला कसं काय समजेल? तर कॉमेंट नक्की करत जा. व्हिडिओ बघायला जसा सोपा असतो तसा दिसायला आणि करायला तो सोपा नसतो. तर तुम्ही सुद्धा प्रॅक्टिस करून बघा. प्रॅक्टिस केल्यानंतर मी जे काम केलं आहे ते तुम्हाला सुद्धा करता येईल आणि ज्यांना शिवता येतं त्यांनी कंटेंट क्रिएशन नक्की करा. आता हा जो ड्रेस आहे, हा टॉप छोट्या मुलीचा आहे. तुम्ही मोठ्या मुलीचे मापसुद्धा असेच घेऊ शकता. फक्त जे आहे ते गळारुंदी मोठी घ्यायची, काखुली पण मोठी घ्यायची आणि याच्यासाठी जर तुम्हाला पाहिजे असलं तर मी स्वतःचा ड्रेस शिवेल आणि त्यावेळेस तुम्हाला नक्की त्याच्यामध्ये मापं टाकेल आणि सांगेन. ओके, तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? आवडलं असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमच्या टेलर ज्या मैत्रिणी आहेत, ज्या फॅशन डिझायनर आहेत, त्यांना नक्की टाकायला विसरू नका. जय स्वामीनारायण. थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू सो मच.